नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या निफ्टीच्या फ्लॅट क्लोजिंग नंतर उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, निफ्टीचे उद्याचे इंट्राडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टी उद्या कोणत्या डायरेक्शनला ओपनिंग देऊ शकतं, या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आज सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी होती. तर आजच्या सेन्सेक्सच्या वीकली एक्सपायरीमध्ये तुम्ही प्रॉफिट केलं की तुमचा लॉस झाला, कमेंट करून सांगा. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा. तुमच्या काय जर आयडिया असतील किंवा तुमचे काय जर निफ्टीचे व्ह्यू असतील ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. किंवा तुम्हाला जर नवीन गोष्टी शिकायच्या असतील किंवा तुमच्या काय तुम्हाला काही व्हिडिओ हवे असतील किंवा कोणत्याही टॉपिकवरती तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील तर ते पण तुम्ही कमेंट करून सजेस्ट करू शकता. नक्कीच मी त्याचा विचार करेल. तर येणाऱ्या 15 दिवसानंतर आपण वीकमध्ये एक सायकोलॉजिकल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा होईल. त्याच्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघत जा. जो पण मी तुम्हाला व्हिडिओ देत असतो तो व्हिडिओ तुम्ही जर स्टार्ट टू एंड जर बघितला तर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. कारण फक्त लेवल बघून काही होत नाही, कारण मार्केटमध्ये सायकोलॉजी पण खूप मॅटर करत असते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना काय असतं, बऱ्याच लोकांना फक्त लेवल्स बघायचे असतात आणि लेवल्स बघून ते काय करतात, व्हिडिओला स्किप करतात. तर मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीने तुमचा कधीही फायदा होणार नाहीये. व्हिडिओ तुम्ही कोणाचाही जर बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ध्यान देऊन त्या गोष्टी बघाव्या लागतील, शिकाव्या लागतील. कारण स्वतःहून शिकणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही जर स्वतःहून या गोष्टी जर शिकला, ऑब्झर्व करायला शिकला तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये मार्केटला चांगला ट्रेड मारू शकता. ओके. तर आज निफ्टीमध्ये काय झालं हे आपण थोडक्यात बघूया. तर निफ्टीमध्ये आज आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाली. फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टीने जो 26,030चा जो लेवल आहे आपण डिस्कस केला होता, तो लेवल ब्रेकआउट केला आणि सरळ 26,100चा हाय झाला. म्हणजे एक 70 पॉईंटची निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईडला मुवमेंट बघायला मिळाली. त्याच्यानंतर निफ्टीने 26,100 वरनं पुन्हा फॉल करून 25,960 वरती सपोर्ट घेतला आणि एंडला जाऊन 26,033 वरती निफ्टीने क्लोजिंग दिली. म्हणजे आजची जी कॅन्डल आहे ही आपल्याला थोडीशी डोजी टाईप कॅन्डल फॉर्मेशन बघायला मिळत आहे. ओके. तर इकडे आपण निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. तर मी तुम्हाला काय करतो, एकदा जो 1 तासाचा जो चार्ट आहे तो चार्टवरती तुम्हाला घेऊन जातो. तर या चार्टवरती तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. तर या चार्टवरती एक ट्रेंडिंग ट्रेंड लाईन येतोय. तर तोच ट्रेंड लाईन मी तुम्हाला इकडे शो करतोय. तुम्ही देखील हा ट्रेंड लाईन तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून ठेवा. कारण हा जो ट्रेंड लाईन आहे आणि हा जो मी चॅनल ड्रॉ केलाय, मार्केट या चॅनलमध्ये आपल्याला मोमेंटम करताना दिसतंय. पहिल्या वेळेस निफ्टीने या ट्रेंड लाईनवरती सपोर्ट ज्यावेळेस घेतला त्यावेळेस आपल्याला ऑलमोस्ट 1400 पॉईंटच्या आसपासची मुवमेंट दाखवली. त्याच्यानंतर सेकंड टाइम ज्यावेळेस निफ्टी या ट्रेंड लाईनवरती आली त्यावेळेस या ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेऊन निफ्टीने ऑलमोस्ट 1000 पॉईंटची मुवमेंट आपल्याला अपसाईडला दाखवलेली आहे आणि पुन्हा एकदा निफ्टी याच ट्रेंड लाईनवरती होल्ड करताना दिसत आहे. तर चान्सेस आहेत की निफ्टी इथून सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा एक नवीन हाय दाखवू शकतो. म्हणजे हा जो ट्रेंड लाईनचा अप्पर एंड आहे इथपर्यंत जाण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. हा ट्रेंड लाईन जर ब्रेकआउट जर केला तर येणाऱ्या दिवसामध्ये किंवा न्यू इयरमध्ये 2027 मध्ये नक्कीच आपल्याला 27,000ची सायकोलॉजिकल लेवल आणि न्यू ऑल टाइम हाय निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. सध्याच्या प्रायडिक्शननुसार निफ्टीमध्ये आपल्याला या मोमेंटवरून एक अपसाईडची मुवमेंट देणं अपेक्षित आहे. ओके. तर आपल्याला लगेचच उद्या मार्केट ओपन झाल्यावरती लगेचच आपल्याला कॉलचा रेट घ्यायचा नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला प्रॉपर लेवलवरती प्लॅन करायचे असतात. म्हणजे आपण बॉर्डर व्ह्यूवरती काय चाललंय किंवा बॉर्डर व्ह्यू आपण मार्केटचा बघितला की ट्रेंड लाईन वरती निफ्टी सपोर्ट घेऊन वरती जाण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. पण असं पण होऊ शकतो या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन करून निफ्टीमध्ये आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये फॉल पण बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला बायस व्हायचं नाही. मार्केट जे डायरेक्शन दाखवेल त्या डायरेक्शनला आपण छोट्याशा स्टॉपलॉस वरती कोणताही ट्रेड, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर वरती जात असेल तर निफ्टीमध्ये आपण एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा मार्केटनं हा ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन केला तर नक्कीच आपण छोट्याशा स्टॉपलॉसवरती पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. मार्केट आपल्या अगेन्स्ट गेलं तर जो काय आपला 10-15 पॉईंटचा आपण स्टॉपलॉस लावतोय तो स्टॉपलॉस आपण मार्केटला देऊ आणि सरळ आपण साईट लावू. कोणताही ट्रेड आपल्याला इमोशनली होल्ड करायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही काय कराल, मार्केट खाली पडते मग तुम्ही काय करताय, कॉलवरती कॉल ऍड करत जाताय. तर हे करायचं नाही.
यासाठी लेवल्स आहेत. लेवलच्या खाली मार्केट गेलं तर जो काही तुमचा कॉल रेट असेल तो तुम्हाला एक्झिट करणंच भाग आहे. तुम्ही जर तो इमोशनली होल्ड केला तर तो जो कॉलचा जो ट्रेड आहे ते तुमचं जे कॅपिटल आहे ते पूर्ण कॅपिटल वाईप आउट करू शकतं, म्हणजे पूर्ण झिरो करू शकतं. त्याच्यामुळे इमोशन कधीही ट्रेडिंगमध्ये आणू नका. इमोशन साईडला ठेवून ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. हा, नवीन लोकांना इमोशन किंवा इव्हन जरी एक्सपिरियन्स लोक जे असतील तरी इमोशन्स कंट्रोल करणं खूप म्हणजे खूप कठीण गोष्ट असते. तरी देखील तुम्हाला त्या गोष्टी शिकाव्या लागतील. 10 दिवसामध्ये तुम्हाला एक दिवस असा नक्कीच येईल की त्या दिवशी तुमचं पूर्ण इमोशन जे असेल ते आउट ऑफ कंट्रोल होईल आणि त्या दिवशी तुम्हाला लॉस होण्याचे पूर्णपणे चान्सेस असतील. ज्या वेळेस लॉस होईल त्या वेळेस फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही लॉस किती घेताय. लॉस झाल्यावरती तुमचं इमोशन कसं करतं किंवा तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय, ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी थोड्याशा ऑब्झर्व करा, लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्या वाचा. जेणेकरून तुम्हाला थोडंसं ट्रिगर होईल की तुम्ही ह्या चुका करताय आणि ज्या पण गोष्टी तुम्ही चुका करताय त्या तुम्ही जर लिहून ठेवल्या आणि तुम्ही जर डेली त्या वाचल्या तर नक्कीच तुम्ही रेग्युलर मार्केटमध्ये, लाईव्ह मार्केटमध्ये त्या चुका अवॉइड करू शकता. पण यासाठी तुम्हाला थोडंसं ऑब्झर्व करावं लागेल, लिखाण करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये चांगला पैसा बनवू शकता. ओके, तर आपण मोठ्या टाइम फ्रेमवरती निफ्टीचा बॉर्डर व्ह्यू बघितला. तर उद्याच्या इंटरडेमध्ये आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा झाला तर आपल्याला त्यासाठी 5 किंवा 15 मिनिटा टाइम फ्रेमवरती जावं लागेल. तर आपण इकडे 15 मिनिटा चार्ट ओपन केलेला आहे. तर 15 मिनिटा चार्टवरती तुम्ही जर बघितलं तर निफ्टीने 26,100चा जो हाय लावलाय तो लेवल खूप महत्वाचा असेल, स्पेशली अपसाईडसाठी. ओके, तर इंटरसेटसाठी पण आपण 2-3 ट्रेंड लाईन ड्रॉ केले आहेत. हा जो ट्रेंड लाईन मी ड्रॉ केलाय बॉर्डर व्ह्यूवरती, म्हणजे 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जो ट्रेंड लाईन आहे, हा ट्रेंड लाईन तुम्ही कंटिन्यू ड्रॉ करून ठेवा आणि अपसाईडला आपण 26,100चा लेवल ड्रॉ केलाय. सिम्पल. निफ्टी 100 पॉईंट वरती आणि 100 पॉईंट खालती एक्झॅक्टली मधोमध निफ्टीने काय केलेलं आहे, क्लोजिंग दिलेलं आहे. अपसाईडला 26,100चा एक रेजिस्टन्स आहे आणि डाऊनसाईडला 25,900चा एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे 100 पॉईंट वरती एक रेजिस्टन्स आहे आणि खाली 100 पॉईंट वरती आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळत आहे. ओके, जर निफ्टी उद्या फ्लॅटच ओपन झाली, फ्लॅट म्हणजे काय, जिकडे क्लोजिंग झालेली आहे तिकडे कुठे इकडे कुठे ओपनिंग जर झाली तर ओपनिंग नंतर निफ्टीमध्ये मोमेंटम कोणत्या डायरेक्शनला येतो हे बघणं गरजेचं आहे. जर निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या वरती होल्ड करेल, ओके, क्लोजिंग पॉईंटच्या वरती होल्ड करेल तर चान्सेस असतील निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. तुम्ही एक स्कॅल्पिंगचा मॉर्निंगमध्ये ट्रेड पण प्लॅन करू शकता. पण सेपर साईड जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा झाला तर 26,000ची जी लेवल आहे, 26,100ची जी लेवल आहे, या लेवलच्या वरती निफ्टीला एक कॅन्डल क्लोज करू द्या, ग्रीन कॅन्डल क्लोज करू द्या. देन तुम्ही कॉलसाठी जाऊ शकता. त्या कॉलचे टार्गेट्स असतील 26,200, 26,250 असे आपले अपसाईडचे निफ्टीचे टार्गेट्स बघायला मिळतील. ओके, तर मी तुम्हाला काय सांगितलं, क्लोजिंग पॉईंटच्या वरती मार्केट जर होल्ड करेल तर डेफिनेटली आपल्याला एक चांगला अपसाईडचा मोमेंट बघायला मिळू शकतो. तुम्ही स्कॅल्पिंगचा कॉलचा स्कॅल्पिंग पण ट्रेड इकडे पंच करू शकता. हे कोणासाठी बोलतोय, ज्या लोकांना कॅन्डलस्टिक ओळखता येतात किंवा जे लोक थोडेसे एक्सपिरियन्स आहेत ते डेफिनेटली क्लोजिंग पॉईंटच्या वरती कॉलसाठी जातील. पण ज्यांना सेफ ट्रेड प्लॅन करायचा आहे ते डेफिनेटली रेजिस्टन्स, आजचा जो हाय लागलाय, आजच्या हायच्या वरती नक्कीच एक अपसाईडला मुवमेंट बघायला मिळू शकतो. कारण तुम्ही जर इकडे बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला अशा प्रकारचं प्रायझेशन बघायला मिळेल आणि याचा ब्रेकआउट आपल्याला अपसाईडला बघायला मिळेल. इकडे तुम्ही अशा प्रकारे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पण तुम्ही हा ड्रॉ करू शकता किंवा कप अँड हँडल पॅटर्न पण आपल्या इकडे बघायला मिळतोय. तर कोणता तरी एक पॅटर्न आपल्याला नक्कीच इकडे बघायला मिळतो. तर याचे चान्सेस तर पूर्ण आहेत की निफ्टी ब्रेकआउट करून आपल्याला एक अपसाईडला मुवमेंट देऊ शकतं. तर ब्रेकआउटवरती तुम्ही जर ट्रेड प्लॅन केला तर नक्कीच तुम्हाला एक चांगला प्रॉफिट बघायला मिळू शकतो. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी खाली आली तर हा जो आपण ट्रेंड लाईन जो ड्रॉ केलाय, या ट्रेंड लाईनवरती पुन्हा निफ्टी सपोर्ट घेऊन वरती हायला जाण्याचे चान्सेस असतील. त्याच्यामुळं पुटमध्ये ट्रॅप होऊ नका. पुटचा ट्रेड जर तुम्हाला घ्यायचा झाला तर फर्स्टली निफ्टी हा ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन करेल तर निफ्टीला हा ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन करू द्या, रिटेस्ट करू द्या. देन डाऊन साईडला ज्यावेळेस निफ्टी जाईल आणि 25,900 या लेवलचा ब्रेकडाऊन डाऊन साईडला निफ्टी करेल त्यावेळेस तुम्ही निफ्टीमध्ये पुटसाठी प्लॅन करू शकता. टार्गेट्स तुमचे असतील 25,800, 25,760, 25,700 असे आपले निफ्टीचे डाऊन साईडचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, तर थोडंसं पुट साईडला थोडंसं ब्रेकआउट, रिटेस्ट, देन डाऊन साईड आणि 25,900 या लेवलचा ब्रेकडाऊन झाल्यावरती तुम्ही जर ट्रेड प्लॅन केला तर नक्कीच तुम्हाला तिकडे चांगला फायदा होऊ शकतो. कारण इकडे आपल्याला डबल कन्फर्मेशन मिळेल. हा जो मोठ्या टाइम फ्रेमवरती ट्रेंडलाईन जो आलाय, हा ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट होईल, रिटेस्ट होईल आणि देन डाऊन साईडला जर आपली लेवल ब्रेकडाऊन केली तर नक्कीच आपल्याला एक डबल कन्फर्मेशन वरती आपण इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. इव्हन तुम्ही या ट्रेंडलाईन वरती पण करू शकता, म्हणजे ब्रेकडाऊन, रिटेस्ट. इकडे जर तुम्हाला प्रॉपर जर कॅन्डलस्टिक जर
भेटली तर तुम्ही इथे पण पुढचा टार्गेट प्लॅन करू शकता. त्या पुढचे टार्गेट तुम्हाला 25,800 पर्यंतचे बघायला मिळू शकतात. ओके. उद्या जर निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह ओपनिंग झाली, सध्या तर तुम्ही ग्लोबल मार्केट जर ट्रॅक केलं तर ग्लोबल मार्केट आपल्याला थोडंसं पॉझिटिव्ह बघायला मिळतंय. त्याच्यामुळं उद्याची जी ओपनिंग असेल ती आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे जर पॉझिटिव्ह ओपनिंग निफ्टीमध्ये झाली आणि सरळ जर निफ्टीने इकडे कुठे ओपनिंग होऊन सरळ जर निफ्टीने 26,100चा लेवल जर ब्रेकआउट केला, हा जो रेजिस्टन्स लेवल ब्रेकआउट जर केला तर नक्कीच आपण 26,100च्या वरती एक कॉल ट्रेड प्लॅन करू शकतो. 26,200, 26,250 असे आपले अपसाईडचे निफ्टीचे टार्गेट्स असतील. तर गॅप अप ओपनिंगमध्ये क्लोजिंग पॉईंट जो आहे हा क्लोजिंग पॉईंट सपोर्टचं काम करेल, कारण एक्झॅक्टली 26,000च्या आसपास निफ्टीची क्लोजिंग झाली आहे. त्याच्यामुळं गॅप अप ओपनिंगमध्ये निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या इथून आपल्याला अशा प्रकारे सपोर्ट घेऊन अपसाईडला जाताना दिसू शकते. त्याच्यामुळं तुम्हाला जर क्लोजिंग पॉईंटवरती निफ्टी जर तुम्हाला मिळाली 26,000ची सायकोलॉजिकल लेवल जी आहे, इकडे जर तुम्हाला निफ्टीमध्ये प्रॉपरली जर एखादं प्राइस ॲक्शन जर मिळालं, बुलिश प्राइस ॲक्शन मिळालं, तर तुम्ही 26,000च्या वरती पण कॉल रेट प्लॅन करू शकता. ओके. तर कॉल साईडमध्ये गॅप अप ओपनिंगमध्ये पुढचा ट्रेड थोडासा मी अवॉइड करेन. जोपर्यंत निफ्टी ट्रेंडलाईन हा जो मोठ्या फ्रेमवरचा जो ट्रेंडलाईन आहे, हा ट्रेंडलाईन जोपर्यंत निफ्टी ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला होल्ड करत नाही, तोपर्यंत पुढचा ट्रेड मी थोडासा अवॉइड करेन. भले उद्या माझ्याकडून पुढचा ट्रेड मिस झाला तर मी तो ट्रेड अवॉइड करेन. कारण उद्याची क्लोजिंग जर निफ्टीची निगेटिव्ह झाली तर चान्सेस असतील निफ्टीमध्ये आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये फॉल बघायला मिळू शकतो. म्हणजेच सोमवारपासून निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळेल. त्याच्यामुळं पुटमध्ये मी घाई करणार नाही. भले माझा ट्रेड मिस झाला किंवा पुट साईडचा ट्रेड मिस झाला तर मी तो एक्सेप्ट करेन आणि मार्केटला तिकडेच क्लोज करेन. मी मार्केट सोबत कोणताही फाईट करणार नाही, स्पेशली गॅप अप ओपनिंगमध्ये. ओके. गॅप अप ओपनिंग जर 26,100 या लेवलवरती जर ओपनिंग होत असेल तर आपल्याला सिंपल ओपनिंग नंतर मार्केटची मुवमेंट कोणत्या डायरेक्शनला होते बघणं गरजेचं आहे. जर निफ्टी वरती जर गेली, सरळ वरती जर कॅन्डल क्लोज करत असेल तर चान्सेस असतील निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईडलाच मोमेंटम बघायला मिळू शकतो. जर निफ्टी खाली येईल तर निफ्टी डाऊन साईडला जो हा ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईन पर्यंत येण्याचे पूर्ण चान्सेस असतील, किंवा जो क्लोजिंग पॉईंट जो आहे 26,000चा हा जो एरिया आहे, इकडे निफ्टी सपोर्ट घेताना दिसू शकते. कारण हा जो गॅप आहे हा गॅप निफ्टी फिल करू शकते. ओके. तर हा आपला गॅप अप ओपनिंग. मोठ्या गॅप अप ओपनिंगमध्ये थोडंसं आपल्याला वेट करावं लागेल. वेट करून आपण तिकडे ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. उद्या जर बाय चान्स निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग जर झाली तर गॅपडाऊन ओपनिंग कुठे होते बघणं गरजेचं आहे. जर गॅपडाऊन ओपनिंग एक्झॅक्टली या ट्रेंड लाईन वरती झाली तर चान्सेस असतील निफ्टी आपल्याला अशा प्रकारे अपसाईडला येताना दिसू शकते. तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू, या ट्रेंड लाईन वरती म्हणजेच 25,920, 25,930, 25,950 हा जो काही झोन आहे, या झोनवरती जर निफ्टी ओपन झाली आणि पहिली जर 5 मिनिटाची कॅन्डल जर ग्रीन बनत असेल, ओके, तर त्या ग्रीन कॅन्डलच्या वरती डेफिनेटली मी निफ्टीमध्ये कॉलचा स्ट्रेट प्लॅन करेन. टार्गेट्स म्हणजे जे असतील ते 26,100 पर्यंतचे बघायला मिळू शकतात. ओके. तर 26,100 वरती मी नक्कीच निफ्टीला तिकडे बुक करण्याचा प्रयत्न करेन, जर निफ्टीमध्ये मी पहिल्या कॅन्डलवरती ट्रेड प्लॅन केला तर. ओके. पण जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर निफ्टी सरळ इकडे ओपनिंग देऊन इथून जर अशा अशा प्रकारे फॉल करून डाऊन साईडला 25,900 या लेवलचा ब्रेकडाऊन जर करेल तर 25,900च्या खाली मी नक्कीच निफ्टीमध्ये निगेटिव्ह म्हणजे पुढचा ट्रेड प्लॅन करेन. 25,800, 25,750 असे डाऊन साईडचे निफ्टीचे टार्गेट्स मला बघायला मिळू शकतात. ओके. तर गॅपडाऊन ओपनिंगचा मी व्ह्यू तुम्हाला क्लिअर केला. ट्रेंडलाईनच्या इथे कुठे ओपनिंग झाली आणि मार्केटमध्ये जर बुलिश कॅन्डल जर बनत असेल तर चान्सेस असतील निफ्टी आपल्याला सरळ अशा प्रकारे अपसाईडला जाताना दिसू शकते. ओके. तर हा आपला निफ्टीचा उद्याचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा जो चॅनल आहे हा चॅनल आपल्या मराठी लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. जय महाराष्ट्र.